धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंवर सर्व पक्षांकडून वारंवार आरोप केले जात आहेत। या आरोपानंतर धनंजय मुंडे आणि अजित पवारांमध्ये ही भेट होतीये। दरम्यान धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घेण्याची ही मागणी विरोधकांकडून सातत्याने होतीये। या सगळ्या संदर्भात या भेटीदरम्यान चर्चा होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने धनंजय मुंडेंचं नाव या न त्या कारणाने सतत चर्चेत आहे आणि त्यानंतर आता अजित पवारांसोबत त्यांची ही होत असलेली भेट, काय नेमके भेटीचे तपशील मिळत आहेत? नक्कीच जर का पाहायचं तर आताच थोड्याच वेळापूर्वी धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। आपण इथे बघू शकतो आहे की संभाजीराजे भोसले देखील आता इथं पोहोचले। ते अति आनंद आहे आणि काय बोलणार मी, आणि त्यांनी द्यावा राजीनामा अशी मी सकाळीच मागणी केलेली। आपण बघू शकतो की एकूणच राजीनाम्याची मागणी कुठेतरी धनंजय मुंडे यांची आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। विरोधक मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। अजित पवार देखील कुठेतरी मौन धारण केलेलं आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळेच सगळं जे सर्वपक्षीय आमदार असतील किंवा अनेक नेते असतील त्यांच्याकडनं कुठेतरी टीकेची झोड ही उठताना पाहायला मिळते आहे। अजित पवार हे परदेशात होते आणि परदेशातून परतल्यानंतर ते आपल्याला मंत्रालयामध्ये आज दाखल होताना पाहायला मिळालेले आहेत आणि मंत्रालयामध्ये गाठीभेटी आपल्याला होताना पाहायला मिळतात। थोड्याच वेळापूर्वी पाहायचं तर धनंजय मुंडे हे देखील इथं आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यांच्या भेटीसाठी ते दाखल झालेले आहेत। नेमकी या संदर्भात आता काय भूमिका नेमकं अजित पवार घेत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। अजित पवारांकडनं कोणतीही भूमिका अद्यापपर्यंत या संदर्भात घेतली गेलेली नाही आहे। SIT असेल, वाल्मिक कराड असेल, या संदर्भात भाष्य जे आहेत ते आपल्याला होताना पाहायला मिळालेलं आणि त्यामुळे नेमका अजित पवार असतील किंवा मग धनंजय मुंडे असतील हे काय भूमिका घेत आहेत हे बघणं महत्त्वाचं असेल। अभिषेक, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।